हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, GMC सांगलीची एक्झाम झालेली आहे आणि सगळेजण आता GMC सांगलीची रिझल्टची वेट पाहत आहो. आतापर्यंत ऑफिशियल काही अपडेट आलेली नाही आहे, पण मला इंटरनेटवर एक RTI रिप्लाय भेटला आहे, ज्याच्यामध्ये GMC सांगलीच्या रिझल्टबद्दल इन्फॉर्मेशन मागितली होती. तो RTI आपण आज पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हा RTI हा 10 मार्चचे आहे. याच्यामध्ये रिझल्टबद्दल इन्फॉर्मेशन मागितली होती. ठीक आहे, याच्यामध्ये RTI टाकली होती की GMC सांगलीचा रिझल्ट केव्हापर्यंत लागेल. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण रिप्लाय आज पाहणार आहोत. तर हा GMC सांगलीकडून आलेला रिप्लाय आहे. याचं सांगितलं आलेलं आहे की जनरल इन्फॉर्मेशन आहे की GMC सांगलीच्या एक्झाम IBPSने घेतलेली होती आणि आत्तापर्यंत IBPSकडून रिझल्ट प्राप्त झालेला नाही आहे. पण हे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की रिझल्ट तर प्राप्त झाले नाही आहे 10 मार्चला, पण कारवाई सुरू आहे. आणि आता 25-26 मार्च आहे, तर मला वाटते प्रोसेस एंडिंगवर आहे. तर आपण हा GMC सांगलीचा रिझल्ट नेक्स्ट वीकमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर पाहूया नेक्स्ट वीकमध्ये रिझल्ट लागते का. तर हा व्हिडिओ होता GMC सांगलीच्या रिझल्टबद्दल. अशा अपडेटसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू सो मच.